लखपति दीदी बनने की ऑलरेडी बात कर रही हैं। इस योजना में महिलाओं के सेल्फ हेल्प ग्रुप्स को इस प्रकार का कौशल प्रदान किया जाएगा जिससे छोटे उद्यम शुरू करके प्रति परिवार कम से कम 1 लाख रुपए प्रति वर्ष की आय अर्जित कर सके, जैसे कि प्लम्बिंग, टेलरिंग, बुनाई, ड्रोन ऑपरेशन, LED बल्ब बनाना आदि। लखपति दीदी के तहत पिछले मात्र 4 महीने से 2 लाख के अधिक बनाने का लाभ विकसित भारताच्या अनुषंगाने पंतप्रधान महोदयांच्या काही संकल्प आहे, त्या संकल्पनाच्या अनुषंगाने आपल्याला त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। आज करून या संकल्प यात्रेचे जे उद्देश सांगितलेले आहे त्या उद्देशाच्या अनुषंगाने मला वाटते दुपारपासून सुद्धा सामान्य आमचे बोर्डे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथं हे नियोजन झालं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या ज्या फ्लॅगशिप कार्यक्रम आहे, फ्लॅगशिप कार्यक्रमाच्या ज्या योजना आहेत मग त्या लाईन डिपार्टमेंटच्या असतील, जिल्हा परिषदेच्या विभागाचे असतील, सर्व विभाग इथं आपल्या इथं आले आणि त्यांच्या विभागातून ज्या लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे, या योजनेचा आपला लाभ घेतलेला आहे, त्या लाभ घेऊन त्याच्या अनुषंगाने त्यांनी आपली जी यशोगाथा आहे ती यशोगाथा तुमच्या समोर विषद केलेली आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्र्यांवर सुद्धा स्वच्छ भारत मिशन शौचालयाचे लाभार्थी असतील, परत तुमचे नरेगाच्या विहिरीचे लाभार्थी असतील, आयुष्यमान भारतचं आपण कार्ड वाटप केलं त्याचे लाभार्थी असतील, बऱ्याच योजनेचे महसूल यंत्रणेचे सुद्धा उज्ज्वला योजनेचे वगैरे लाभार्थी असतील किंवा बँकेचे लाभार्थी असतील। विशेष करून आज आरोग्य विभागाच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने टीबी निर्मूलनाच्या साठीची तपासणी केली आणि त्याच्या अनुषंगाने आज काय आपण लोकांची सुद्धा आरोग्य तपासणी केली, त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण या सेवा देण्याचा प्रयत्न केला। उद्देश हाच आहे की ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्या योजनेच्या यशोगाथा तुम्हाला कळून द्या, जेणेकरून ही यशोगाथा तुम्हाला प्रेरित करेल की आपण सुद्धा जर फ्लॅगशिप कार्यक्रमाचा जर आपण लाभार्थी असेल तर आपल्याला सुद्धा त्या पद्धतीचा लाभ घेता येईल। त्यामुळे हा सुद्धा उद्देश होता। दुसरा उद्देश असा आहे की त्या काही फ्लॅगशिपच्या योजना आहेत ज्या आपण सकाळपासून या स्क्रीनच्या माध्यमातून योजना पाहतोय, भरपूर जो 8-19 या फ्लॅगशिप योजना आहेत त्या योजना सुद्धा आपल्याला या गावामध्ये या लाभार्थ्यांना जे पात्र लाभार्थ्यांच्या लाभांना घेता येईल। बऱ्याच योजना अशा आहेत की अजूनही आपल्याला माहिती नाही, त्या निश्चित भारत योजनेच्या अनुषंगाने निश्चित या योजना आपल्या समोर आल्या आणि मग जर आपले ग्रामस्थ यामध्ये पात्र असतील तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्याची लाभार्थी निवड होऊन सुद्धा त्यांना आपल्याला लाभ देण्याचा मानस आहे। असा हा उद्देश असणारे आपली निश्चित भारत योजनेची यात्रा आहे अत्यंत चांगल्या जबाबदार नेमक्या स्वरूपामध्ये आपण सादर केली। मी स्वागत समितीचे बैराम मांगरे सरपंच महोदय आणि त्यांच्यासोबत असलेले रंजना मांगरे उपसरपंच, दत्तात्रय मांगरे सदस्य, प्रियांका मांगरे सदस्य, अंकुश फाडके सदस्य, माझ्या ग्रामसेविका आणि